रखडलेल्या महामार्गाचे काम 4 दिवसात सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। 12 खेड्यातील नागरिकांनी दिला इशारा। बाजारपेठाही ठेवल्या बंद। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला 2 तास ठिय्या। पानगाव खरोळापाटी रस्त्यासाठी पानगावकरांची मोटरसायकल रॅली। रेणापूर तालुक्यातील पानगाव खरोळा फाटा दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम 4 दिवसात सुरू करावे, अन्यथा परिसरातील शाळा महाविद्यालय बंद ठेवून ठिकठिकाणी रस्ता उघडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। शासकीय कार्यालय बंद ठेवून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पानगावसह परिसरातील गावच्या रहिवाशांनी दिला आहे। जे आम्ही त्या रस्त्याच्या संदर्भात जे त्रास भोगत आहोत, सोसत आहोत, त्या संदर्भामध्ये 1 वर्षापासून लढा आम्ही उभा केला। तो रस्ता आता गेल्या 1 महिन्यापूर्वी हा रस्ता सुरू झाला होता, परंतु काही समाजकंटकांनी म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही। काही 2-4 शेतकऱ्यांनी, मोजक्या शेतकऱ्यांनी हा रस्ता त्या ठिकाणी अडवलेला आहे। रस्ता अडवण्याचं कारण अजून अद्याप कुणालाच माहीत नाही का अडवतायत ते। आणि या रस्त्यावर साहेब मला अत्यंत गांभीर्यानं सांगावंसं वाटतंय की गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये 10 ते 12 लोक ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत। काल परवा आमचा जवळचा एक तरुण 20-25 वर्षाचा तरुण या ठिकाणी या रस्त्याच्याच फुटाण्यामध्ये किंवा ही रस्ता सुरू असताना त्या तरुणाचा जीव गेलाय। अनेक लोकांचे जीव या ठिकाणी जात आहेत। मी प्रशासनाला विचारणार आहे की नेमकं आमच्या पानगावकरांचं आणि पंचक्रोशीचं चुकलं तरी काय, की तुमचं एवढं दुर्लक्ष आमच्याकडे काय, म्हणून आम्ही हा काढलेला मोर्चा आहे।